आपल्यापैकी खूप सारे लोक दररोज सकाळी नाश्त्याला पोहा खातात आणि त्याच्यासोबत 1 कप चहा पितात. एकदम परफेक्ट कॉम्बो नाही का? ॲक्चुअली परफेक्ट कॉम्बो नाहीये. तर पोहामध्ये नॅचरली आयर्न प्रेझेंट असतं आणि ते तुमच्या शरीरासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असतं, स्पेशली फॉर वुमन. पण तुम्ही जर पोहानंतर लगेचच चहा पिला, तर चहामध्ये टॅनिन नावाचं कंपाऊंड असतं, जे की आयर्नसोबत बाइंड होतं आणि आयर्नचं ऑब्झर्प्शन कमी म्हणजे तुम्ही पोहा खाताय एकदम हेल्दी आणि त्याच्यासोबत चहा पिताय, तर तुम्हाला तुम्हाला जे तुमचं आयर्न आहे पोह्यातलं ते भेटणारच नाही. त्याचं ॲब्झॉर्प्शन खूप जास्त कमी होऊन जाईल चहामुळे. तर मी तुम्हाला त्याच्यासाठी सोल्युशन सांगेल, की तुम्ही जेव्हा पोहा खाल्ला त्यानंतर ना तुम्ही थोडासा चहा पिण्यामध्ये गॅप ठेवा. किमान 1 तासाचा गॅप ठेवा. तुम्ही पोह्यांवरती थोडासा लिंबू पिळा. त्याच्यामुळे व्हिटॅमिन सी त्याच्यातून तुम्हाला भेटेल आणि व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन सी हे आयर्नला ॲब्झॉर्ब करण्यासाठी खूप जास्त मदत करते. तसेच पोहा अजून जास्त न्यूट्रिशियस बनवण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये ग्राउंड नट्स किंवा आणखीन कोणत्या व्हेजिटेबल्स ॲड करू शकता. त्याच्यामुळे त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू वाढेल. म्हणजे की तुम्ही काय खाताय याच्यापेक्षा तुम्ही ते कसं खाताय, कोणत्या टायमिंगला खाताय, त्याच्यासोबत कोणतं कॉम्बिनेशन खाताय, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्याकडे तुम्ही थोडंसं लक्ष द्या आणि तुम्हाला तुमचं न्यूट्रिशन बॅलन्स होण्यासाठी नक्कीच मदत होईल. थँक